तर कराडमध्ये बनावट स्वाक्षरीतून रिपोर्ट टाकण्यात आला। मेट्रोपोलिसमध्ये डॉक्टरांच्या अनुपस्थितीत हा अहवाल सादर झाला। पुणे, मुंबई, कोल्हापूरसह कराडमधील 17 जणांचा या तक्रारीत उल्लेख आहे। कराड शहरामध्ये मेट्रोपोलिस हेल्थकेअर लिमिटेड या लॅबोरेटरी वरती जो अवैध वैद्यकीय व्यवसाय चालू होता, तिथं पॅथॉलॉजिस्ट नसताना रुग्णांचे रिपोर्ट केले जात होते व त्याच्यावरती पॅथॉलॉजिस्टची स्कॅन सिग्नेचर वापरली जात होती। अशा पद्धतीने अवैध वैद्यकीय व्यवसाय केला जात होता व रुग्णांची आणि जनतेची फसवणूक केली जात होती। योजनेचे पैसे डीबीटी मार्फत डायरेक्टली लेकरांच्या खात्यावर पडणार होते, ते आणखीनही पडलेले नाहीत। मग माझ्या मुलांचं शिक्षण मी थांबवू का? तर माझंच मूल आहे असं नाही, तर तमाम महाराष्ट्रभरामध्ये ही जी गोंधळ उठलेला आहे ते एकमेव लाडक्या बहिणीमुळे उठलेला आहे। आणि इकडचा निधी संपूर्ण तिकडे लाडक्या बहिणीला दिला जातो आणि मुलांचं शिक्षण थांबते। 1 वर्ष झाला निधी नाही आलेला आहे आणि या तमाम महाराष्ट्रभरामध्ये चालू आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेअंतर्गत जो की अनाथ बालक असेल, 0 ते 18 वयोगटातील एकल पालक असेल, तर अशा बालकांना त्यांच्या शैक्षणिक सुविधेपासून वंचित राहू नये म्हणून ही योजना राबवली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।